नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोने नोकरी सोडण्यास दिला नकार म्हणून नवऱ्याने केली बायकोची रस्त्यातच हत्या। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील अकलूज नावाचे गाव आहे। त्या गावामध्ये गुरुनगर काझी गल्ली या ठिकाणी फिरोज काझी नावाचा 40 वर्षाचा इसम राहतो। फिरोज याचा विवाह झाला असून त्याच्या पत्नीचे नाव अफरीन असे आहे। फिरोज आणि अफरीन या दाम्पत्याला 2 मुले असून मोठ्या मुलाचे नाव मोईन असे आहे, तो 15 वर्षाचा आहे, तर 8 वर्षाच्या मुलीचे नाव जिया असे आहे। फिरोज हा एका खाजगी दुकानात काम करतो। तेथे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात तो आपला घरसंसार कसाबसा चालवत होता। त्यांची मुले मोठी झाली होती, त्यांच्या गरजाही वाढल्या होत्या। त्यांच्या कपड्यालत्त्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात भागत नव्हता। महिन्याअखेरीस पैसे शिल्लक राहत नसल्याने त्याची बायको अफरीन ही कुरकुर करायची। तिच्या या कुरकुरीमुळे फिरोजवरही ताण पडत असे। त्यातून त्या दोघांमध्ये भांडणं होत असत। त्यांची ही भांडणे म्हणजे नित्यनियम झाला होता। पैशाच्या या चणचणीमुळे त्यांच्या संसारात ताणतणाव वाढू लागला होता। त्यांची भांडणे होऊ लागली होती। 2022मध्ये अफरीन ही आपल्या मुलांना घेऊन सांगोला येथे आपल्या माहेरी राहायला गेली। तेथे तिने नोकरी करण्याचे ठरवले। आपल्या वडिलांवर आपल्या खर्चाचा भार नको म्हणून तिने एका खाजगी शाळेमध्ये शिक्षकीची नोकरी पत्करली। इकडे फिरोज हा एकटा पडला होता। बायको ही आपल्या मुलांना घेऊन कायमची माहेरी राहिले गेल्याने त्याला करमेनासे झाले होते। आपल्या बायकोने पुन्हा नांदायला यावे असे त्याला वाटत होते, पण अफरीन मात्र येण्यास टाळाटाळ करत होती। तिला आता नोकरी सोडून नवऱ्याकडे राहायला जायचे नव्हते। नवऱ्याच्या घरी नेहमी पैशाची चणचण भासत असे, पण आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती। थोडाफार पैसा कमावत होती। शिक्षकेच्या नोकरीत तिला मानसन्मानही मिळत असल्याने ही सुखाची नोकरी सोडून नवऱ्याकडे राहायला जाणे तिला परवडणारे नव्हते। फिरोज मात्र तिला पुन्हा आपल्याकडे अकलूज या गावी येण्यास सांगत होता। त्यामुळे ती तिकडे येण्यास टाळत असल्याने त्याचा नाईलाज होता। फिरोजने ही बाब आपल्या नातेवाईकांनाही सांगितली होती। एक दिवस अफरीनच्या माहेरचे नातेवाईक व फिरोज काझी यांचे नातेवाईकांमध्ये एक बैठक झाली। या बैठकीत अफरीनने नोकरी सोडून नांदावयास यावे असे सांगितले, पण सांगोल्यासारख्या शहरात मिळालेली शिक्षकीची नोकरी, मग ती खाजगी का असेना, अकलूजसारख्या छोट्या गावात मिळणार नाही। तसेच ही नोकरी सोडून पुन्हा नवऱ्याच्या घरी राहायला जाणे म्हणजे पुन्हा तुटपुंज्या उत्पन्नात घर खर्च चालवायला लागेल। त्यापेक्षा मी नोकरी सोडणार नाही, असे अफरीन हिने आपले मत बैठकीत मांडले होते। अकलूजवरून सांगोल्यात दररोज ये-जा करणे हेही तिला शक्य नव्हते। त्यामुळे तिने अकलूज येथे राहायला येण्यास नकार दिला। यावर बैठकीत दोन्हीकडच्या नातेवाईकांनी मध्यमार्ग काढला। अफरीनने सोमवार ते शुक्रवार वडिलांकडे सांगोला येथे राहावे आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार या 2 दिवस ती पतीकडे अकलूज येथे राहावे, असा त्यावर तोडगा काढण्यात आला। त्याप्रमाणे गेल्या वर्षभरापासून अफरीन सोमवार ते शुक्रवार वडिलांकडे राहू लागली आणि शनिवार रविवार ती आपल्या पतीकडे राहू लागली। मोठ्या लोकांनी दोघांच्या मनाचा विचार करून व त्यांच्या गरजेचा विचार करून त्यावर तोडगा काढला होता, पण फिरोजला मात्र अफरीनने नोकरी सोडून कायमच आपल्याकडे राहायला यावे असे त्याला वाटत होते। आपल्या मनातील ही गोष्ट फिरोजने अफरीनला कितीतरी वेळा बोलून दाखविली होती। तू वहाँ की नौकरी छोड़ और यहाँ रहने को आओ,
यावर अफरीन त्याला म्हणाली, मैं नौकरी क्यों छोड़ूं और फिर से तुम्हारे कम पगार में घर संसार कैसे चलाऊ, असे म्हणत ती फिरोजचे बोलणे खोडून काढत होती. या कारणामुळे पुन्हा फिरोज आणि अफरीन यांच्यामध्ये वाद होऊ लागले. फिरोजला अफरीनशिवाय करमत नव्हते. ती 24 तास आपल्याजवळ आपल्या घरातच असावी असे त्याला वाटत होते. पण सध्याच्या काळात आपली नोकरी सोडून नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात घरसंसार चालवणे हे तिला पटत नव्हते. असे असले तरी अफरीन मात्र नित्यनियमाने शनिवार रविवार अकलूज येथे येत असे. तिने आपला नित्यनियम मोडला नव्हता. 14 एप्रिल 2024 रोजी अफरीनला सुट्टी असल्याने पतीकडे ती राहायला आली होती. आपली पत्नी आणि मुले आल्याने फिरोज हा खुशीत होता. त्याने तिला शॉपिंगला जाऊ असे सांगितले. तीही आनंदाने शॉपिंगला जाण्यास तयार झाली. मुलगी जिया हिला घेऊन अफरीन आणि फिरोज हे मोटरसायकलने शॉपिंगला गेले. फिरोजने मुलीसाठी आणि पत्नीसाठी कपडे खरेदी केले. तिघेही खुशीत होते. खरेदी झाल्यानंतर ते तिघेही मोटरसायकलवरून घराकडे येत होते. वाटेत पुन्हा फिरोजने अफरीनला म्हटले, तू अकलूज येथे कायमची माझ्यासोबत राहा. ती नोकरी सोडून दे, मला तुझ्याशिवाय करमत नाही असे म्हटले. तेव्हा अफरीन हिने त्याला स्पष्ट नकार दिला. तो तिला नोकरी सोडून अकलूज येथे कायमची राहा असे सांगत होता. ती मात्र त्याला नकार देत होती. त्यावरून त्यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला. अफरीनच्या या वागण्याचा फिरोजला खूप राग आला होता. त्याला तिच्याशिवाय जगणे हे व्यर्थ वाटत होते. त्यापेक्षा तिलाही संपवूया आणि आपणही आत्महत्या करू असा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने दुपारी 4 वाजता रस्त्यावरच तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची रस्त्यातच हत्या केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून जिया रडू लागली. तेव्हा फिरोजने जियाला मोटरसायकलवर बसवले आणि तो आपल्या घरी गेला. आता जगण्यात काही अर्थ नाही या विचारात असताना त्याने दोरी घेतली आणि तो गळफास घेऊ लागला. खोलीचा दरवाजा हा उघडाच होता. मुलगी जिया अजूनही अम्मी अम्मी म्हणून रडत होती. नातेवाईकांनी घरात डोकावून पाहिले तेव्हा फिरोज हा गळफास घेत असल्याचे त्यांना दिसले. जवळपास त्याने गळफास लावूनच घेतला होता. नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील गळफास काढला पण तो तेव्हा बेशुद्ध पडला होता. नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. लवकरच उपचार झाल्याने फिरोजचा जीव वाचला होता. इकडे अकलूज वेळापूर रोडवरील संजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अफरीनचा मृतदेह पडला होता. दुपारी 4 वाजले होते. भरदिवसा खून झाल्याने घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. कोणीतरी याची माहिती अकलूज पोलीस स्टेशनला कळविली. अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात एक महिला पडली होती. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. पोलिसांनी सदर महिलेला रुग्णालयात दाखल केले पण ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ती महिला ही पोलिसांसाठी अनोळखीच होती. तिची ओळख पटवणे आवश्यक होते. त्यासाठी ते प्रयत्न करत असताना त्यांना गुरुनगर काझी गल्ली येथे फिरोज काझी या 40 वर्षाच्या इस्माने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समजली. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस पथक त्या ठिकाणी गेले असता त्यांना या इस्मानेच म्हणजेच फिरोज काझी याने आपली बायको अफरीनच्या गळ्यावर वार करून खून केल्याची माहिती समजली. नातेवाईकाकडून ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी एका महिलेचा अशा रीतीने खून झाला असून तो मृतदेह या इस्माच्या पत्नीचाच आहे का हे ओळखण्यास नातेवाईकांना सांगितले. त्यावरून तो मृतदेह नातेवाईकांनी ओळखला. त्या दरम्यान फिरोज हा शुद्धीवर आला.
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता पोलीस कोठडीत फिरोजकडे कसून चौकशी केली असता त्याने आपणच केलेला गुन्हा हा कबूल केला आणि त्याने खुनामागील कारण सांगितले. त्या दरम्यान आफरीनचे वडील मैनुद्दीन कासम शेख वय वर्ष 55 यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आफरीन फिरोज काजी वय वर्ष 37 हिच्या खूनप्रकरणी फिरोज काजी यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.